चांगलं हेच होईल की तुम्ही तुमच्या फौजेला थांबवा, नाहीतर आम्हीही मुंबईच्या गव्हर्नरकडून एक माणूस बोलवलेला आहे. ते काही वेळातच येत असतील. त्यानंतर केस आमच्यावर नाही, तुमच्यावर होईल. डेव्हिड सर, तुमचा व्यक्तिगत हट्ट इतका वाढलाय की त्यासाठी तुम्ही फौज बोलवून इतक्या सर्व लोकांना मारू इच्छिता? डेव्हिड सर, दामनेजींनी आता जे काय बी सांगितलं ना त्याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि नंतर निर्णय घ्या. सर, खूप अवघड जाईल हे. फौजेला थांबवा, नाहीतर माझ्यासोबत तुमचीही नोकरी हातची जाईल. आणि ऐका, तुमच्यावर जी FIR आहे ना त्यावर कारवाई होईल. जे करायचे ते करा. मी घाबरत नाही तुमच्यासारख्या लोकांना. हे बघा धामनेजी, मी तर फक्त आदेश मानणार आहे. डेव्हिड सर माझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवर आहेत. त्यांनी जे सांगितलं मी तेच केलं. खरं तर यासाठीच माणसाने कुणा दुसऱ्याच्या मार्गावर चालायचं नसतं. त्याने तेच करायला पाहिजे जे बरोबर आहे, आणि खरी गोष्ट नेहमी योग्य असते. तुम्ही सगळे आरतीला घेऊन जाऊ शकता. चल घरी चल. है तुझे शिल्पकार, उन्हें सिखाया है समानता का सकी है देश शब्द तेरा भी नजर चला. सर, आपण योग्यच ऐकलं होतं. भीमराव प्रत्येक लढाई जिंकतो आणि इथून सुद्धा जिंकूनच गेला. बरोबर बोललास तू. हीच तर याची ताकद आहे. त्या भीमरावच्या बोलण्याला सहमत होऊन, प्रभावी होऊन लोक याच्या मागे उभी राहतात. जसं आता धामने साहेब उभे आहेत. हा भीमराव काहीतरी वेगळा आहे, काहीतरी खास आहे. फौजदार साहेब, आम्ही सर्वजण मिळून जबाब देऊ तुमच्या विरुद्ध की तुम्ही आरतीला इथे बंदी करून ठेवलेलं आहे या डेव्हिडच्या सांगण्यावरून. तुम्ही तुमच्या माणसाला पाठवलं तर आहे मोठ्या अधिकाऱ्यासोबत बोलायला, पण कदाचित मीटिंग झालेली नाहीये. सांगा
ही गोष्ट मला कशी माहित? याने तुम्ही अंदाज लावू शकता की माझी पोहोच कुठपर्यंत आहे. आता काही वेळातच आमच्या जातीची सभा आहे. कमीत कमी 5,000 लोक येतील. आमच्या एकाच इशाऱ्यावरून ते इथे येऊन उपोषणाला बसतील. तुम्हा 200-250 माणसांची फौज काहीच करू शकणार नाही. सकाळपर्यंत पूर्ण मुंबईला माहीत पडेल. मग काय करणार तुम्ही? तुमच्यावर जी FIR आहे त्यावर कारवाई होईल. सर उद्या दुपारची मीटिंग ठरलेली आहे. सॉरी सर, ते काय आहे ना की खूप वेळ झाला सर, त्यांना भेटूच शकलो नाही. त्यांच्या मागे मागे इकडे तिकडे फिरलो. इतक्या जागी त्यांना शोधलं पण ते सर हे काय करताय सर? अजून घे. मी तुला भीमराववर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं आणि ते भीमराव आणि धामणे तुझ्यावर लक्ष ठेवलं होतं. एक मीटिंग फिक्स करण्यासाठी पूर्ण दिवस लावलास. काम चोर कुठला, नालायक कुठला. घे घे. बस सर. सोड सोड. बस सर, बस. पोटाची खळगी भरायची म्हणून तुमच्याकडे नोकरी करत होतो. पूर्ण निष्ठेनिशी तुमच्यासाठी काम केलं, पण तुम्ही नेहमीच मला काम जुगाव आणि बिनकामी म्हणालात. माझं मीठ खाऊन माझ्याशीच वाद घालतोस? आम्हा भारतीयांसाठी मीठ खूप मोठी गोष्ट असते. मिठाशी गद्दारी नाही करणार. कोणत्या तोंडाने वाद घालणार सर? तुम्ही फिरंगी लोक येऊन आम्हाला गुलाम बनवता आणि आम्ही तुमची चाकरी करू लागतो. चूक तुमची नाही सर की तुम्ही इथे येऊन शासन करू लागलात. चुकी तर आमचीच आहे की आम्ही तुम्हा लोकांना तर आपलंसं केलं, पण आमच्याच देशात राहणाऱ्या दुसऱ्या जातीच्या लोकांना नाही आपलंसं करू शकलो. नाही आपलंसं करू शकलो. तुझी ही हिम्मत. गेट आउट. पुन्हा तुझा तोंड दाखवू नकोस. आजपर्यंत तुम्ही जे काही केलं ना त्यासाठी धन्यवाद. आता यापुढे मी जे काही करेन त्यासाठी सॉरी. हे काय करणार तू? हे बोल, काय करणार तू? हे सांग मला. धामणे साहेब, आज जर तुम्ही आला नसता तर माहित नाही काय झालं असतं. खूप खूप आभार तुमचे. भीमराव, मी आलो नसतो तर कोणी दुसरा आला असता. खरं तर जेव्हा आपण सत्याच्या मार्गाने चालतो तेव्हा मदत करणारे लोक भेटत राहतात, पडणाऱ्याला सांभाळणारे हात मिळत राहतात. फक्त आपलं कर्तव्य आहे की आपण चालत राहावं. भीमराव, तू जे काम करतोयस ना ते करत राहा. तुला मदत करणारे लोक तुझ्या कामात मिळत राहतील. तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगतो, आपापसात किती मतभेद असू देत, जितकं भांडायचं असेल तेवढं भांडा, पण गरज पडली तर सोबत राहा एकमेकांसाठी. आणि मन नसेल साथ देण्यासाठी, जेव्हा स्वतःचा अहंकार समोर येईल तेव्हा डोळ्यांवर पट्टी बांधून घ्या, जसं मी आज तुम्हा सर्वांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. आणि मग विचार करा की ज्या जातीत आपण जन्माला आलो आहोत त्यात येणाऱ्या संकटाशी आणि विडंबनांशी एकटे नाही लढू शकत. सामूहिक प्रयत्नांची गरज पडेल. एक दुसऱ्याचा हात पकडूनच पुढे जाऊ शकतो, ना की एकमेकांचे पाय ओढून. ही लढाई जिंकली जाऊ शकत.
येतो मी. सभा आहे माझी. पुन्हा भेटू. आज तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा मला साथ दिली. तुमचे सर्वांचे आभार मानायचे. भीमराव, धन्यवादाची काही गरज नाहीये. अरे मोहात पडलो होतो धामणे साहेबांच्या. खूप वाईट वाटते की आनंद आणि लक्ष्मी साथ द्यायला आले नाहीत आणि आम्ही सर्व तुझे मोठे विरोधी असून सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून निघालो. खूप राग येतोय स्वतःवरच. हितेश भाऊ, आत्ताच धामणे साहेबांनी एवढी चांगली गोष्ट समजावली तरी तुम्ही नाही समजलं आम्हाला. आम्ही काय काय झालं भाऊ? असं वाटतं की कोणीतरी याला खूप मारलेलं आहे. काय चोरी वगैरे केली नाही ना रे, जी अशी अवस्था झाली आहे? यासाठी मी मोठी लोक आणि त्यांच्या बोलण्याला मानत नाही. सांग, मला वाटलं होतं की धामणे साहेब काही पैसे वगैरे कमवण्याचा आणि जीवन जगण्याची पद्धत सांगतील, पण सरळ उठून भीमाच्या समोर उभं केलं. चोखू, मला असं वाटतं की काय करावं आणि काय नाही. खूप राग येतोय मला. अहो हितेश भाऊ, असं म्हणू नका. त्यांनी जर भीम समोर उभं केलं तर काय चुकीचं केलं? आणि भीमने जे केलं ते योग्य केलं. अहो आरती सोबत एवढा मोठा अत्याचार झालाय आणि भीमने फक्त तिला साथ दिलीये. अच्छा, आता समजलं मला का हा बी त्या भीमच्या बाजूने झालाय. हा हितेश भाऊ, यासाठी सर त्या दिवशी रमान भीम बोलत होते का जनार्दन काम करण्यासाठी नाही जाणार. हा, आता समजलं मला की हा भीमच्या बाजूने झालाय. अरे काहीतरी बोल की तू पण भीमाच्या बाजूचा झालायस. अरे असाही आनंद आता भीमाच्या विरोधात झालाय. मग तू आनंदच्या जागी भीमाचा भाऊ बनण्याचा विचार तर नाही करत ना? हे बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय आणि आताही सांगतोय, मी त्या गोष्टीबद्दल तुम्हा दोघांच्या विरुद्ध होतो की आरतीची साथ द्यायची नाही. याशिवाय मी भीमच्या विरुद्ध त्यावेळीही होतो आणि आताही आहे. हा तर बोल की धोक्याने पाप झालं, भीमाची साथ दिली. नाही हितेश भाऊ, धोक्याने पाप नाही तर धोक्याने पुण्य झाले भीमची साथ देऊन. काय म्हणायचं असेल ना तर हे म्हणा. मला तर नेहमीच भीमची साथ द्यायची होती, पण ह्या जोखूच्या भीतीमुळे कधी त्याची साथ नाही देऊ शकले. पण आता तर बघा, काल स्वतः जोखू भीमची साथ द्यायला उभा होता. जनार्दन, तू फुल्याला सोड. जर आपण साथ राहिलो ना तर भीमाचा विरोध आयुष्यभर आणि मजबूतीने करत राहू. आणि जर तू आमच्या सोबत असशील तर जोरात बोल. धोक्याने आमच्याकडून पाप झालं, भीमाची साथ देऊन बोल. होय, एकदा जोरात बोलून टाक का तुझ्याकडून पाप झाला आहे. मग आम्ही मान्य करू का आपण तिघे बी एकत्र आहोत. बोल. अरे बोल. अरे बोल ना की पाप झाला तुझ्याकडून. अरे बोल. गप्प का बसलायस? बोल ना. अरे बोल. अरे बोल जनार्दन. अरे हो, माझ्या हातून पाप घडलं की मी भीमला साथ दिली. हो, माझ्या हातून पाप घडलं की मी भीमला साथ दिली. हो, माझ्या हातून पाप घडलं की मी भीमला साथ दिली. हो, माझ्या हातून पाप घडलं की मी भीमला साथ दिली. बोला, आणखी बोलू? नाही, आता ठीक आहे. मनोहर भाऊ, काही लोकांच्या डोक्यात कचराच भरलेला असतो का? किती पण समजावं यासनी समजत नाही. ए नंदू, जास्त बोलतोय सा? ए जनार्दन, जास्त काय बोलतायत? अगदी बरोबर बोलतायत ते. अरे आम्ही काय विचार केलेला, कमीत कमी तू तरी सुधारला असशील, पण नाही, चुकीचा होतो आम्ही. म्हणजे आता कचरा काय सुधारणार? कचरा तर कचराच राहणार ना. जर तुम्हा दोघांची हाडं नाही मोडली ना तर माझंही नाव जनार्दन नाही.
थांब आता. अरे जनार्दन, काय करतोस हे जनार्दन? सोडून द्या. थांबा. तुम्ही लोक असं नका करू. मॅनेजर साहेब, तुम्ही हे काय झालं तुम्हाला? पापांची शिक्षा. आरती नेहमी मला भाऊ म्हणत राहिली. मी तिच्यावरच आरोप लावला, थोड्या पैशांच्या लोभासाठी, माझी नोकरी वाचावी या लोभासाठी. आज माझ्या त्याच बॉसने मला मारून बाहेर काढलं. मी समजू शकते. खरं तर आपल्या दोघांसोबत एकच गोष्ट झाली. यासाठी ही लढाई तुम्हा दोघांची आहे. तुम्ही बरोबर बोलत आहात. ही लढाई आता आम्हा दोघांची आहे. आणि मी डेव्हिड सरांच्या विरोधात जबाब देईन. ही तर अजून चांगली गोष्ट आहे. मग तर ही लढाई आपण नक्कीच जिंकू शकतो. मी लवकरच ही गोष्ट धामणे साहेबांना सांगेन. हे बघा मॅनेजर साहेब, तुम्हाला धोका होऊ शकतोय. यासाठी डेव्हिडच्या विरोधात जबाब देण्याच्या आधी तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. रामजी, मी पूर्ण रात्र वेदनेने विवळत होतो, विचार करत होतो. तेव्हा कुठे सकाळी निर्णय घेतलाय मी. आता मला कोणाची भीती नाहीये, आणि तसंही माझं या जगात कोणीच नाहीये. फिरंग्यांसाठी तर मी खूप काम केलंय. आता आपल्या देशातल्या आपल्या लोकांसाठी काम करेन. जर तुम्हाला योग्य वाटत असेल, काही दिवस तुम्ही आमच्या इथे राहू शकता. बस याचीच वाट पाहत होते. आहे ना मी. लावा मला आता चाकरीला. आता मी याच्यासाठी पण जेवण बनवणार. काय खायचे ते सांगा, भोग लावते घरी. तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही या, बसा इथे. या या या. आणखी एकाला घेऊन आले. याचे जेवण बनवा, त्याचे जेवण बनवा, त्याची राहायची सोय करा. माहित नाही सर्वजण मिळून हे लोक धर्मशाळा का नाही उघडून टाकत. जिजाबाई, काहीही बोलू नकोस. हा जो इंग्रजचा माणूस आलाय तो आरतीसाठी आलाय. ती घेईल त्याची काळजी. कालपर्यंत मला असं वाटत होतं की तू आमच्या जातीतल्या त्या लोकांसारखी आहेस. त्यांना वाटतं की ते आपलं जीवन जसं तसं जगू शकतात. पण तू जेव्हा धामणे साहेबांच्या सभेला जायला तयार झालीस ना, तेव्हा मला वाटले की तुलाही आपले जीवन चांगले जगावेसे वाटते आणि चांगले जगशीलही. फरक फक्त इतका आहे की भीमने सांगितलेल्या पद्धतीला आपलेसे करायचे नाहीये. त्याची कुठलीही गोष्ट तुला ऐकायची नाहीये. भीमच्या विचारांसोबत ही व्यक्तिगत दुश्मनी, कदाचित आपली जात, येणारी पिढी, भविष्य माफ करेल, पण भीमसोबतची विचारांची दुश्मनी अजिबात माफीच्या लायकीची नाहीये.
ताई, भीम सोबतची दुश्मनी मी मरेपर्यंत सोडू शकत नाही.